राष्ट्रवादीच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी निवडणूक विभागाला एक पत्र दिले। त्या पत्राची जर तुम्ही कहाणी ऐकाल ना तर तुमच्याही लक्षात येईल की खरोखरच राष्ट्रवादी कोणीतरी काबीज करण्याचा प्रयत्न करते। ज्यावेळी अजितदादांचा मृत्यू झाला त्या दिवसापासून ज्या पद्धतीने राष्ट्रवादीत घडामोडी घडल्या जात आहेत त्या तर तुम्ही पाहिल्या, मात्र आता घाई गडबडीत भाजपाच्या एका नेत्याने तर प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचं घोषित करून टाकलं होतं। पण जेव्हा सर्वत्र टीका व्हायला लागली त्यावेळी त्यांना चुकीनं असं बोलण्यात आल्याचं सांगितलं। ते चुकीने नव्हतं, ते खरंच होतं। कारण प्रफुल्ल पटेल यांनी तर निवडणूक विभागाला एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रात या सरळ त्यांनी लिहून टाकलं होतं की यापुढे राष्ट्रवादीचे जे काही निवडणूक संबंधी अधिकार असतील ते माझ्या सहीने चालतील। पण जेव्हा काल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या सर्व प्रकरणाचा भांडाफोड केला त्यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे पक्षातील दिग्गज नेत्यामध्ये किती खळबळ उडाली ते लक्षात येईल। त्यांनी पत्रात दिले की 28 जानेवारी नंतर झालेल्या पक्षाचा कुठलाही पत्रव्यवहार वैध धरू नये अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी आयोगाकडे केली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर कोणाकडून आयोगाला पत्र गेलं असेल तर ते आता वैध धरू नये असं देखील सुनेत्रा पवार यांनी स्पष्टपणे आयोगाला कळविले। आता फेब्रुवारी महिन्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची माहिती या पत्राद्वारे सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिली आहे। शिवाय 28 जानेवारी नंतर झालेला पक्षाचा कुठलाही पत्रव्यवहार असेल तो वैध धरू नये असंही त्यांनी त्यात सांगितले। आता त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वालाच धक्का बसलाय असा सवाल देखील सध्या उपस्थित केलाय। ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या पाठीमागे ग्रहण लागलं आहे त्याचाच एक नमुना आपण अजून एक पाहणार आहोत। का आता सध्या ते विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन त्याचा कालचा शेवटचा दिवस होता। आमदार रोहित पवार यांनी सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या निधनाच्या चौकशीबद्दल प्रश्न उपस्थित केला। अपघात की घातपात या संदर्भात असलेल्या चौकशीबाबत सरकार का बोलत नाही, सद्यस्थिती काय आहे, तसंच महाराष्ट्र सरकारने FIR घेतला का नाही आणि तो कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल करून घेतला असं कशामुळे, असं रोहित पवार यांनी प्रश्न विचारला होता। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात भूमिका मांडताना सांगितलं की अजित दादांचा घातपात झाला जर असेल आणि तो कोणाचाही बाप असू द्या मुर्दा खोदून काढू असं ठणकावून त्यांनी सांगितलं। मात्र 2 महिन्यापासून रोहित पवार हे पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवत आहेत, त्यांची तक्रार दाखल करून देखील घेतली जात नाही। बरं, जो व्यक्ती गेला तो सर्वसामान्य व्यक्ती नव्हता, तो एका पक्षाचा अध्यक्ष होता आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या मृत्यूची तक्रार घेतली जात नाही। आता जेव्हा कर्नाटकात तक्रार दाखल करून घेतली त्यावर आता मुख्यमंत्री म्हणत आहेत की अजितदादांचा अपघात हा जर घातपात असेल तर कोणाच्याही बापाला सोडणार नाही, सगळे मुर्दे उकळून काढू। कदाचित तुमच्यापेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते पण इतकी बोथट नाही की जी अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्फरन्सची करेल तर आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खोदून काढू अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ठोकपणे सांगितलं। परंतु 2 महिन्यापासून ज्या पद्धतीनं रोहित पवार हे दारोंदार भटकत आहेत गुन्हा दाखल करण्यासाठी, त्यांचं तर केवळ पोरखेळ करून टाकलाय, ते कुठंतरी थांबलं पाहिजे ना। आता जेव्हा कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल करून घेतला तो इकडे महाराष्ट्र सरकारकडे वर्ग केला त्यावेळेस आपले गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यावर आता मोठमोठ्याने ओरडत आहेत, सांगत आहेत की आम्ही कुणालाही सोडणार नाही। मग या अगोदर जर गुन्हा दाखल करून घेतला असता तर हे प्रकरण वाढायचा विषयच नव्हता। एवढ्या मोठ्या माणसाच्या बाबतीत जर हे अशा प्रकारे होत असेल तर सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत कसं असेल, हा देखील प्रश्न सर्वसामान्य लोकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांना देखील पडलेला आहे। पर विधानसभेत ज्या शेवटच्या दिवशी या प्रश्नावर चर्चा झाली, एवढे दिवस झालं अधिवेशन सुरू आहे मात्र या विषयावर एकानेही ब्र शब्द काढला नाही, आता एक शब्द देखील त्या अधिवेशनात उच्चारला नाही। मग ते राष्ट्रवादीचे आमदार असो, मंत्री असो की इतर भाजपचे मंत्री असो, आमदार असो, शिंदे गटाचे आमदार असो, मंत्री असो, हे कोणाच्याही तोंडाला अजित पवारांच्या अपघाताविषयी अथवा त्यांच्या घातपाताविषयी एक शब्द सुद्धा आला नाही। मग हे सगळं चाललेलं आहे नेमकं काय चाललंय असा देखील आता प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे।
आता ज्या पद्धतीने नरहरी झिरवळ यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये देखील त्यांची विकेट जाईलच असं देखील सध्या राजकीय तज्ज्ञ बोलत आहेत. यामध्ये आता मुख्यमंत्री यावर काय प्रतिक्रिया देतात, खुद नरहरी झिरवळ यावर काय प्रतिक्रिया देतात, ते देखील आपल्याला लवकरच कळणार आहे. सध्या तरी जे काही महाराष्ट्रात चालू आहे ते बरं चाललेलं नाही, हे तरी या सर्व घडामोडीवरून लक्षात येतं. इथेच थांबूया, नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.